सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम। आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पवित्र अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। शेवगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये स्वच्छता ही सेवा या शासनाच्या मोहिमेअंतर्गत 1 तारीख 1 घंटा महाश्रमदान याचे आयोजन करण्यात आले होते। प्रत्येक गावातील युवकांनी व ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदान करत रॅली काढून स्वच्छतेचा संदेश देत जनजागृती केली। या संदर्भातील आदेश गट विकास अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले होते। त्यानिमित्त श्रमदान व स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। तसेच शेवगाव शहरातील संवेदना योगा सेंटर व सायकल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने साफसफाई करण्यात आली। यावेळी डॉक्टर फुंदे, संवेदन योगा सेंटरचे योगाचार्य लक्ष्मण महाराज नलवडे, हरी बडे सर यांच्यासह सायकल क्लब यांच्या वतीने ही आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला। गेल्या 23 वर्षांपासून बंदिस्त हॉलमध्ये सुरू असलेल्या मात्र कोरोना महामारीचे संसर्ग आजाराच्या नियमाचे पालन व्हावे याकरिता गोदातीरी चालू असलेल्या योग वर्गातील महिलांनी स्वच्छता अभियान राबविले। यावेळी घाट परिसर स्वच्छ करण्यात आला। यावेळी योग शिक्षिका यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाने महत्त्वाची समजली पाहिजे। त्यातूनच निरोगी समाज उभा राहील। हा समाज समृद्ध भारत घडविण्यासाठी सर्वात पुढे असेल, असे मनोगत योग शिक्षिका विमलताई पुंडे यांनी स्वच्छता अभियानात केले। सदरचा परिसर नियमित स्वच्छ ठेवण्यासाठी हा उपक्रम नियमित राबविण्याचा संकल्प महिलांनी केला। या अभियानात योग शिक्षिका विमल पुंडे, दत्ता पुंडे यांच्या नेतृत्वाखाली पुष्पाताई जगताप, सुमित्रा कुलकर्णी आदींसह योग प्रचार संस्थेच्या स्वच्छता अभियानात कोपरगाव शहरात महिलांचा लक्षणीय सहभाग अभियानात श्रमदान करत सहभाग नोंदविला। या वर्षी पावसाळ्यात 3.5 महिने अपेक्षित पाऊस पडला नसल्यामुळे ऊस लागवड होऊ शकला नाही व शेतात उभे असलेल्या ऊस पिकाचे देखील टनेज घटणार आहे। त्यामुळे गाळप हंगामाचे ठेवलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कार्यक्षेत्राबाहेर दूरवरून ऊस वाहतूक करावी लागणार आहे। त्यासाठी दूरवरून ऊस वाहतूक करण्यासाठी ट्रक धारकांनी सज्ज राहावे असे आवाहन गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी केला आहे। ट्रक धारकांनी मांडलेले सर्व अडचणी सोडविण्याची सूचना आमदार आशुतोष काळे यांनी कारखाना व संबंधित प्रशासनाला दिल्या। सभेचे प्रास्ताविक गोदावरी खोरेकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व अहवाल वाचन जनरल मॅनेजर संतोष पवार यांनी केले, तर आभार संचालक विजयराव जाधव यांनी मानले। यावेळी सर्व विषय टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आले। प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस संपूर्ण जगभर ईद-ए-मिलाद म्हणून साजरा केला जातो। हजरत मोहम्मद पैगंबर यांनी दिलेल्या प्रेम, सामाजिक एकोपा व शांतीचा संदेश यांचे अनुकरण करत कोपरगाव शहरात समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने मिरवणूक, आतिषबाजी यांसारख्या वायफळ खर्चाला फाटा देत रक्तदान आणि सरबत वाटप यांसारखे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले। या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे आयोजित रक्तदान शिबिरात हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित रक्तदान करत सामाजिक आणि धार्मिक एकतेचा संदेश दिला आहे। सकाळी 10:30 वाजता कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या हस्ते आणि मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मौलाना हाफिज राही, मौलाना आसिफ, मौलाना रिजवान आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की यौम पैदाइश के दिन हमने खुशी का इजहार किया और खुशी इस तरह की कि आज हमने रक्तदान शिविर के नाम से एक प्रोग्राम लिया और आज वो प्रोग्राम अमल में किया जा रहा है। इस्लाम अमन और शांति का मज़हब है। मुसलमान के माने ही है अमन और शांति वाला। इस्लाम दुनिया के अंदर अमन और शांति का पैगाम देता है। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने अपनी 23 साल की ज़िंदगी के अंदर एक ऐसा शांततापूर्वक इनकलाब लाया जो 23 साल के अंदर पूरी दुनिया के अंदर फैल गया और क़यामत तक के ये इस्लाम बाकी रहेगा और लोगों को अमन और शांति का पैगाम सुनाता रहेगा। उसके अमन और शांति की वजह ये है कि आज हम देख रहे हैं कि हर साल लाखों लोग इस्लाम को फॉलो करते हैं, इस्लाम में दाखिल होते हैं। ये इस्लाम के अमन और शांति का नतीजा है, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इस पैगाम का नतीजा है। मैं दुआ करता हूँ कि अल्लाह तबारक व तआला हम सबको और सारी दुनिया को पैगंबर आखिरी ज़मा जगत गुरु हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सुन्नतों पर और आपके तरीके पर सारे इंसानों को चलने की हिदायत और तौफीक अता फरमाए। नमस्कार, PI प्रदीप देशमुख, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन। कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये हद्दीमध्ये सर्व मुस्लिम बांधव एकत्र येऊन
आजच्या पवित्र दिनी रक्तदान शिबिर घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे त्यांनी सर्वांनी मीटिंग घेऊन पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी आम्ही कुठल्या प्रकारचं मिरवणूक काढणार नाहीत आणि एक चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे। रक्तदान त्याचप्रमाणे बाकीचे उपक्रम आज दिवसभरात होणार आहेत। त्यातला आज रक्तदान शिबिर हे अतिशय मौल्यवान दान आहेत। त्या रक्तामध्ये कुठल्याही जाती धर्माचा हे नसतो। रक्त हे किती आवश्यक आहे तर ज्यावेळेस त्याची गरज असते तर त्याच वेळेस ते समजतं। त्यामुळे सर्वांनी एकजुटीने सर्व मुस्लिम बांधवांनी या गोष्टीमध्ये पुढाकार घेऊन सर्व आज रक्तदान शिबिरामध्ये सामील झालेले आहेत। सर्वांना आजच्या या पैगंबर जयंतीच्या शुभेच्छा आणि पोलीस प्रशासनातर्फे त्यांना शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। एक भाविक साईबाबांच्या दर्शनानंतर मंदिर परिसरातील साई संस्थांच्या देणगी काउंटरवर देणगी देण्यासाठी गेला। त्या भाविकाला देणगी काउंटरवरील कर्मचाऱ्यानं देणगीची एक पावती न देता थेट 2 एकच नंबरच्या पावत्या दिल्या। हे भाविकाच्या लक्षात आल्यानं त्या भाविकाने साई संस्थांकडे तक्रार केली। भाविकांच्या तक्रारीनंतर साई संस्थांच्या अधिकाऱ्यांनी देणगी कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांचे दुसरं कारण दाखवत तातडीनं दुसऱ्या ठिकाणी बदल्याही केल्या, मात्र त्यांची बदली करून काहीच होणार नाही। या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिर्डीतील जागरूक नागरिकांनी केली होती। या प्रकरणी चौकशी करून अखेर आज देणगी कार्यालयातील एका कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आज रोजी शिर्डी संस्थानचे लेखाधिकारी कैलास सोनाजी खराडे व 59 वर्षीय यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन शिर्डी येथे गुन्हा नंबर 904/2023 कलम 408, 420, 465, 471 प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी दशरथ भगवंत चासकर हा शिर्डी संस्थांमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भक्ताकडून पैसे घेऊन भक्तांनी दिलेले दान ते पावती देण्यासाठी त्याला नेमणूक करण्यात आलेली होती। तो अर्ध्या रकमेची जी ओरिजिनल पावती खरी पावती आणि अर्ध्या रकमेची जी डुप्लिकेट पावती देत होता। हे निष्पन्न झालेलं आहे। यावरून सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि शिर्डी पोलीस स्टेशन त्याचा तपास करत आहे। मध्ये हा एकटाच करेल असं आम्हाला असं वाटत नाही, आणखी त्याच्यामध्ये आरोपी असू शकतात। त्याचाही शोध घेऊन यांनी किती रकमेचा अपहार केलेला आहे याचा आपण शोध घेत आहोत। तपास चालू आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातमी। गेले 10 ते 12 दिवसांपासून जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस बरसत आहे। परिणामी जिल्ह्यातील पाणी टंचाईचा ताण निम्म्याने हलका झाला असून जिल्ह्यात 5 ते 6 तालुक्यात सुरू असणाऱ्या सरकारी पाण्याच्या टँकरची संख्या दमदार पावसामुळे 87 वरून थेट 43 वर आली आहे। गेल्या 8 दिवसांत जिल्ह्यात 44 पाण्याचे टँकर कमी झाले असल्याची माहिती जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे। श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नंबर 2 येथे 29 सप्टेंबर रोजी एकाच 5 जणांनी मारहाण करून खुनाचा प्रयत्न केला असून या प्रकरणी फिर्याद दाखल होताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पथक पाठविले। सदर आरोपी मालेगाव येथे पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्या सर्वांना श्रीरामपूर शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे। स्वच्छता पंधरवडा स्वच्छता ही सेवा अंतर्गत काल जिल्ह्यात स्वच्छतेसाठी 1 तारीख 1 तास हा उपक्रम राबविण्यात आला। या अंतर्गत जिल्हाभर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते। यात 1539 गावात सुमारे 12 लाख लोक सहभागी होते। स्वच्छता मोहीम राबविली। शासकीय अधिकारी, कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवक अशा अंगणवाडी सेविका, मदतीस, बचत गट, महिला, युवक मंडळ, गणेश मंडळ यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला। विरोधकांच्या टीकेला कामातून त्यांनी उत्तर दिले। लोकांशी संपर्क ठेवण्यापेक्षा विकास कामातून लोकांना तो अनुभवता यावा यासाठीच मी काम करतो। नगरचा खासदार या नात्याने या भागाचा विकास करणे ही जबाबदारी आहे। भावी पिढी घडविण्यासाठी येणाऱ्या काळात पायाभूत सुविधा आणि सर्वांगीण विकास याला प्राधान्य देणार असल्याचे खासदार सुजय विखे पाटील म्हणाले आहेत। अवैधरित्या शासकीय वाळू चोरी करून वाहतूक करणारे एका ट्रॅक्टर ट्रॉलीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने कारवाई करत जप्त केले आहे। या प्रकरणी एकाच अटक करण्यात आली असून पप्पू उर्फ प्रवीण दिलीप दराडे असे अटक करण्यात आलेल्या संशयित ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे। ट्रॅक्टर चालकाने शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर वाळू चोरी करून वाहतूक करताना मिळून आलेले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल किशोर आबासाहेब शिरसाट यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये ते संभ्यात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते
मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.